नमस्कार. मी चंद्रशेखर टिळक. आज शुक्रवार 15 मे 2020 संध्याकाळी 7 वाजता सोहम फायनान्शियल सर्व्हिसेसनी आयोजित केलेल्या या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा विषय आहे आत्मनिर्भर भारत अभियान. जसं संदीप वैद्य आणि सोहम फायनान्शियल सर्व्हिसेसनी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलंय तसं की हे भाषण 12 मेला रात्री 8 वाजता माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी केलं आणि त्यानंतर गेले 3 दिवस सातत्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर त्या 20 लाख कोटी रुपयांचं जे पॅकेज ज्याचा उल्लेख पंतप्रधानांच्या भाषणात होता त्याचे तपशील देत आहेत. तेव्हापासून 13, 14 आणि 15 म्हणजे आज असं सलग 3 दिवस अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत. कदाचित हा सिलसिला अजून 1-2 दिवस सुरू राहील असा आज मितीचा अंदाज आहे. आणि त्यामुळे खरं सांगायचं म्हणजे अशी चर्चा आत्ताच करणं हे थोडं घाईचं होईल. परंतु आपल्या सगळ्यांच्याच मनात या निमित्तानं ज्या काही अनेक गोष्टी जन्माला आल्या तर शेवटी आत्मनिर्भर हे सरकारचं धोरण असलं तरी ती क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या आपल्याला करायच्या आहेत आणि म्हणून ही चर्चा करावी असं माझं आणि सोहम फायनान्शियलच्या मनामध्ये आलं. त्यामुळे मी बोलायला सुरुवात करतो. माझ्या मनामध्ये काही मुद्दे आहेत. तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते इथे पोस्ट करायला हरकत नाही. यथाशक्ती यथामती मी जरूर याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन. साहजिकच हे फेसबुक लाईव्ह सेशन असल्यामुळे त्याच्यावरती काही वेळेची बंधनं आहेत. तुमच्या असं लक्षात येईल की पंतप्रधानच जवळजवळ 20-25 मिनिटं बोलले आणि गेले 3 दिवस हे दोन्ही अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री मिळून 4.5 तास बोलले. त्यामुळे या सगळ्यांचा आणि त्यातल्या प्रत्येक मुद्द्याचा उल्लेख आज मितीला करणं या 47-50 मिनिटाच्या सेशनमध्ये शक्य होईलच असं नाही. आणि त्यामुळे होता होईल तो जास्तीत जास्त प्रश्नोत्तरं करण्याचा माझा विचार आहे. सुरुवातीलाच एक नम्र आवाहन करतो की 12 मेला रात्री 8 वाजता पंतप्रधानांच्या या भाषणावरती त्या भाषणातल्या काही मुद्द्यांचा चर्चा करणारा परामर्श घेणारा असा एक लेख मी माझ्या फेसबुक पेजवर 13 मेला पोस्ट केलाय. त्याचं नावही आत्मनिर्भर भारत अभियान असंच आहे. आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन की आपण तो लेख जरूर पहा. आणि त्याच वेळेला मी मगाशी म्हटलं तसं की विनोद देशपांडे सारख्यांनी काही जणांनी ऑलरेडी माझ्याकडे काही प्रश्न पाठवले आहेत. त्याचाही माझ्या विवेचनामध्ये मी समावेश करण्याचा मनापासून प्रयत्न करेन. मुळातच आत्मनिर्भर भारत अभियान हे नेमकं काय स्वरूप आहे? हे धोरण आहे म्हणजे पॉलिसी आहे, काही नीती म्हणजे स्ट्रॅटेजी आहे. इथपासनं मनामध्ये अनेक शंका येऊ शकतात. मी शंका अशासाठी म्हटलं की आज मितीला केवळ आपलाच देश अशा पद्धतीची घोषणा करतोय किंवा धोरण राबवतोय अशातला भाग नाही. अगदी अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जपान असेल, जर्मनी असेल, संपूर्ण युरोपियन युनियन असेल, हे त्या आत्मनिर्भरतेकडेच जाणारं आहे. आणि जवळजवळ आपल्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या म्हणजे GDPच्या 10% इतका वाटा म्हणजे जवळजवळ 20 लाख कोटी रुपयाची रक्कम या आत्मनिर्भर भारत अभियानासाठी पंतप्रधानांनी घोषित केली आहे. अशा पद्धतीने राष्ट्रीय GDPच्या 10%हून जास्त रक्कम अशा प्रकारच्या योजनांसाठी घोषित करणारा भारत हा 4था देश आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी हे बाकीचे 3 देश आहेत. आणि त्यामुळेच या गोष्टीकडे एका वेगळ्या अर्थाने पाहण्याची नितांत आवश्यकता आहे. मी माझ्या त्या 13 मेच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय तसं सुरुवातीलाच एक मुद्दा मांडतो आणि मग या मूळ अभियानाकडे जातो की ज्या वेळेला ह्या भाषण सुरू होतं त्यावेळेला माझ्या मनामध्ये आलेली पहिली गोष्ट अशी होती की हे भाषण दोन्ही पद्धतीने एका पॉलिटिकल ड्राफ्टिंगचा अत्यंत उत्कृष्ट नमुना आहे. शेवटी हे एखाद्या देशाच्या आणि तेही भारतासारख्या मोठ्या देशाचं आर्थिक धोरण आहे. त्यामुळे ते प्युअर इकॉनॉमिकल किंवा प्युअर फिनान्शियल असणार नाही. ते पॉलिटिकल इकॉनॉमीच्या अँगलने जाईल हे अत्यंत उघड आहे. हे सांगण्याचं कारण अशासाठी की त्यामुळे त्या भाषणामध्ये जे उल्लेख आहेत तेही महत्वाचे आहेतच, पण ज्यांचा नावनिशिवार उल्लेख नाही तेही तितकेच महत्वाचे आहेत. काही ठिकाणी ते स्थानिक दृष्टीने महत्वाचे असतील, काही ठिकाणी
ते स्ट्रॅटेजी म्हणून किंवा राजकीय म्हणून किंवा अगदी जागतिक पातळीवरती सुद्धा महत्वाचे असतील. त्याचं एक वेगळं स्वरूप आपल्या मराठीतल्या एका महत्वाच्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर आज आलंय की जर्मन आणि फ्रान्समध्ये असलेली कंपनी असं म्हणते की कोरोनावरचं जर औषध आम्ही मिळवण्यात यशस्वी झालो तर त्यातली पहिली फार मोठी बॅच आम्ही अमेरिकेला देऊ, कारण अमेरिकेने आम्हाला याबद्दलचं पहिलं सहकार्य केलं. यातनं बीइंग लोकल बट बीइंग व्होकल अबाउट इट अँड टू बी ऑनेस्ट ॲट द सेम टाइम बीइंग ग्लोबल अबाउट इट याचं वेगळं उदाहरण दिसतं. हे सांगण्याचं कारण असं, बी लोकल, बी व्होकल अँड कॉन्सन्ट्रेट ऑन ग्लोबल हे तीनही शब्दप्रयोग 12 मेच्या पंतप्रधानांच्या भाषणामध्ये आहेत. सोहम फायनान्शियलने आपल्याला सगळ्यांना या क्षेत्राची माहिती देण्याकरता ज्या गोष्टीची किंवा ज्या पद्धतीची जेपीजीज आपल्याला वाटलेत त्याच्या तिन्हीचा उल्लेख आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की तुमच्या लक्षात आलं असेल की मला पूर्ण खात्री आहे की आपल्यापैकी अनेक जणांनी, केवळ मीच पाहिलं अशातला भाग नाही, तुम्ही गेले 3 दिवस जी 4-4.5 तास 3 दिवस मिळून अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या त्या पाहिल्या असतील. तुमच्या असं लक्षात येईल की दिवसेंदिवस त्याचा टोन एका विशिष्ट पद्धतीने आणि जास्त अग्रेसिव्ह होत चाललेला आहे. अगदी गमतीने म्हणायचं झालं तर एकीकडे आत्मनिर्भर म्हणायचा हा संस्कृत शब्द आहे, पण पहिल्या दिवशीच्याच पत्रकार परिषदेची सुरुवात करताना 4 दाक्षिणात्य भाषात ह्या आत्मनिर्भरला काय म्हणतात हे अर्थमंत्र्यांनी सांगावं. इथपासनं आत्मनिर्भरता सुरू होते का हा गमतीचा मुद्दा सोडू. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की ह्या 3ही दिवशी पत्रकार एक विशिष्ट प्रश्न विचारतायत की यातल्या अर्थसंकल्पातल्या घोषणा किती होत्या आणि त्याच्यापेक्षा वाढीव रक्कम किती आहे. कोणत्याही पक्षाचा राजकीय रंग मला या चर्चेला येऊ द्यायचा नाहीये आणि तसंही आता मी कोणत्या राजकीय पक्षाचा मतदार असेल हे वेगळ्या पद्धतीने फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बजेटरी अलोकेशन्स ही 1 एप्रिलपासून अस्तित्वात येणार होती आणि आज आपण फक्त 15 मेला आहोत आणि साहजिकच त्या बजेटरी अलोकेशन्सला एका विशिष्ट पद्धतीनं चॅनलाइज करणाऱ्या अशा या घोषणा आहेत. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे अच्युतराव कराडकर इथे जॉईन झालेले दिसत आहेत, बरेच जण जॉईन झालेले दिसत आहेत. अर्थसंकल्पीय चर्चेच्या आधी प्री बजेट किंवा अर्थसंकल्प पूर्व असा आढावा मी जेव्हा गणेश मंदिराच्या सभागृहामध्ये घेतला होता डोंबिवलीला आणि नंतर मी डोंबिवलीत बोललोही, त्या दोन्ही माझ्या अर्थसंकल्पाशी संबंधित भाषणात मी असं म्हटलं होतं की एकंदरीतच आपल्या देशाची व्यावसायिक संरचना, ज्याला आपण कमर्शियल पॅराडिगम म्हणू, तो वेगळ्या पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न सातत्यानं विशेषतः 2019च्या निवडणुकांनंतर केलाय. आजच्या घोषणांचा आणि त्याच्याही आधीच्या घोषणांचा जर विचार करायचा झाला तर तुमच्या असं लक्षात येईल की एकंदरीतच अर्थमंत्र्यांच्या 3 दिवसाच्या प्रेस कॉन्फरन्सेस आणि पंतप्रधानांचं त्या दिवशीचं भाषण हे एका विशिष्ट सेक्टरला जे जॉब ओरिएंटेड आहे, जे जॉब इंटेन्सिव्ह आहे, अशा पद्धतीनं या गोष्टीमध्ये विचार केलेला जास्त दिसतो. पण तुमच्या माझ्यासारख्या नोकरदारांच्या बाबतीत आज मितीला तरी म्हणजे 12 मे पासून 15 मे पर्यंत या 4 दिवसांमध्ये कोणत्याही विशिष्ट प्रकारची घोषणा नाही हे आपण लक्षात घेऊ. पण तुमच्या लक्षात आलं असेल की माझ्या अर्थसंकल्पाच्या वेळच्या माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मी मांडलेला मुद्दा असा होता की येणाऱ्या काळामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप, ज्याला आपण स्वयंसेवी संघटना असं म्हणतो, अशा पद्धतीच्या व्यावसायिक रचनेला जास्तीत जास्त भर दिला जाईल. आणि माझी बत्तीशी वटल्यासारखं एक आनंदाने, अभिमानाने, कौतुकाने सांगेन की आज सकाळी माझ्या एका साप्ताहिक सदरासाठी मी व्हिडिओ तयार करत होतो आणि त्या व्हिडिओमधला माझा मुद्दा असा होता की एकंदरीतच ज्याला स्वतःच्या उत्पन्नासाठी, ज्याला स्वतःच्या रोजगारासाठी, स्वतःच्या स्किलवरती अवलंबून राहायचं आहे, त्याच्यासाठी सगळ्यात मोठा मार्ग हा सेल्फ हेल्प ग्रुप असेल. आणि या अशा सेल्फ हेल्प ग्रुपनी आपल्या उत्पादनाची आणि आपल्या वितरणाची केंद्र जर वाहत्या नदीच्या काठी किंवा मोठ्या हायवेच्या बाजूला केल्या तर ते जास्त संयुक्तिक जाईल, असं मी आज सकाळच्या माझ्या व्हिडिओमध्ये म्हणलं. आणि बत्तीशी वटल्यासारखं तुमच्यापैकी सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आज अर्थमंत्र्यांनी मुद्दामून जाहीर केलं, विशेषतः हर्बल प्रॉडक्ट्सच्या बाबतीत,
की गंगा किनाऱ्यावरती 800 हेक्टर जागा अशा पद्धतीच्या उत्पादनांसाठी आणि वितरणासाठी दिली जाईल. एकंदरीतच MSME आणि सेल्फ हेल्प ग्रुपचा ज्या दृष्टिकोनातनं विचार या संपूर्ण पॅकेजमध्ये केला आहे ते तुम्ही आणि मी लक्षात घेण्याजोगा आहे. काही प्रश्न हे म्युच्युअल फंडच्या संदर्भामध्ये आहेत. होता होईतो करोना आणि नंतरची गुंतवणूक अशा पद्धतीचा विचार आपण नंतर करू. याची 2 कारणं. एक तर वेळेच्या मर्यादेमध्ये ते बसवता आलं तर जरूर प्रयत्न करीन, आणि दुसरं माझा स्वतःचा जो YouTube चॅनल आहे ज्याला सुरू करून 1 महिना झाला आहे आणि जवळजवळ 500हून जास्त सबस्क्रायबर आणि 8,000हून जास्त व्ह्यूज ज्याच्यावर आलेले आहेत, त्याच्यावरती माझे एकूण 8 व्हिडिओज आहेत. त्यातल्या 6 व्हिडिओजमध्ये कोरोनाचं अर्थकारण, कोरोनाचं राजकारण आणि कोरोनानंतरची गुंतवणूक याच्यावरचे जवळजवळ तासाचे प्रत्येकी व्हिडिओ आहेत. मी आपल्याला विनंती करीन की आपण जरूर त्याचा विचार करावा. हे त्याचं मार्केटिंग नाही तर वेळेच्या मर्यादेमध्ये बसवण्याचे मुद्दे म्हणून हा विचार केला पाहिजे. आज मी तिला 2 गोष्टी आपण लक्षात घेऊया की अशा पद्धतीनं हायवेजचा, अशा पद्धतीनं वॉटरवेजचा, अशा पद्धतीनं रोडवेजचा विचार हा केवळ आज करोनामुळे जे मायग्रंट लेबर्स आहेत त्यांच्यासाठी केलेला हा विचार आहे अशातला भाग नाही. तर एकंदरीतच फेरीवाल्यांपासून मोठाल्या कॉंग्लोमरेट पर्यंत आपल्या उत्पादनाची जी वितरणाची समस्या आहे त्याच्यावरती शोधलेला हा उपाय असावा अशा पद्धतीचा विचार मला वाटतो. त्याचं कारण सांगतो की माझी अनेक जुने श्रोते आता जवळजवळ 125 ते 130 जण मला लाईव्हली कनेक्ट झालेले दिसत आहेत. त्या नावावरनं असा अंदाज येतोय की ह्यातले बहुतांश जण माझ्या बजेटच्या भाषणांना असतील. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, मी सातत्यानं एक मुद्दा माझ्या आर्थिक विवेचनामध्ये आणि माझ्या पुस्तकांमध्ये मांडलाय की आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न हा उत्पादन असण्यापेक्षा, उत्पादन हा प्रश्न नाही असं मला म्हणायचं नाही, पण उत्पादनापेक्षा सुद्धा वितरण किंवा डिस्ट्रीब्युशन हा जास्त प्रश्न आहे. त्यामुळे एकंदरीतच बी लोकल, बी व्होकल अँड बी ग्लोबल याचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट हे वितरण, हे केवळ डिस्ट्रीब्युशन ऑफ दॅट प्रॉडक्ट ऑर दॅट सर्व्हिस असं मर्यादित न राहता एक स्वतंत्र उद्योग लॉजिस्टिक्सच्या वेगळ्या अँगलने निर्माण होतो का अशा पद्धतीने केला जाईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या जर लक्षात असेल तर माझ्या फेब्रुवारीच्या बजेटच्या भाषणामध्ये टिळकनगरच्या मैदानावरती बोलताना मी गमतीने म्हटलं होतं की लॉजिस्टिक्स आणि लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट या विषयाचा स्वतंत्रपणाने विचार करणारा ना आपल्याकडे अभ्यासक्रम आहे, ना आपल्याकडे व्यवस्थापनाचा कार्यक्रम आहे, ना त्या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघतो. पण यंदाच्या या 4ही दिवसांचं म्हणजे पंतप्रधानांचं भाषण आणि नंतरच्या 3ही दिवसाच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदा याच्यामध्ये हा मुद्दा फार जोराने आणि प्रामुख्याने लावून धरलेला आहे असं आपल्या लक्षात येईल. 2-3 जे महत्वाचे मुद्दे मला वाटतात ते मी सुरुवातीला घेतो आणि मग नंतर जे 2 प्रश्न ऑलरेडी इथे स्क्रीनवरती दिसत आहेत त्यांना उत्तरं द्यायचा मी प्रयत्न करतो. गेल्या 4 दिवसांमध्ये तुमच्या असं लक्षात आलं असेल की एकंदरीतच आपल्या देशातल्या व्याजदराविषयी कोणतंही ठराविक भाष्य न करता परंतु त्याच वेळेला त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न हा केलेला दिसतोय. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं ज्याचा उल्लेख केला आहे तेही शब्द महत्वाचे आहेत आणि ज्याचा उल्लेख केला नाही तेही शब्द महत्वाचे आहेत. असा सगळ्यात महत्वाचे उल्लेख नसलेले 2 शब्द आहेत. त्यातला पहिला आहे स्वदेशी. एकंदरीतच बी लोकल, बी व्होकल याच्यामधला आणि स्वदेशी मधला काही अंशी फरक आहे, ही गोष्ट लक्षात घेऊ. पण स्वदेशी म्हटल्यानंतर फक्त माझ्या देशात माझ्या देशवासियांनी निर्माण केलेला मर्यादित असा अर्थ घेऊन चालणार नाही. तर विदेशी भांडवल, विदेशी तंत्रज्ञान, विदेशी सहकार्य, पण त्याचं संपूर्ण उत्पादन माझ्या देशात आणि त्याचं संपूर्ण वितरण माझ्या देशात अशा पद्धतीचा विचार करावा लागेल. आणि एक्झॅक्टली पंतप्रधानांनी याच दृष्टीने बी ग्लोबल हा शब्दप्रयोग त्याच्याशी जोडला असावा असं एक माझं मत आहे. कारण आज मी तिला तुमच्या माझ्या देशाच्या GDP मध्ये 58% वाटा हा सर्व्हिसेस सेक्टर मधनं येतो. हे जितकं महत्वाचं आहे तितकंच या सर्व्हिस सेक्टरमध्ये निगडीत असलेला वयोगट आहे तो 30-35च्या आसपासचा आहे. त्यानं जागतिक बाजारपेठ, जागतिक दर्जाचा माल, जागतिक दर्जाच्या सेवा पाहिलेल्या आहेत, निर्माणही केलेल्या आहेत. आणि त्यामुळे केवळ माझ्या देशात निर्माण होतंय म्हणून कसंही असलं तरी मी स्वीकारेन
अशा पद्धतीची 18व्या शतकातली, 19व्या शतकातली किंवा अगदी 20व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत टिकून असलेली स्वदेशीची संकल्पना ना पंतप्रधानांना आणि ना आत्मनिर्भर योजनेला मंजूर आहे, ना आजच्या ग्राहकाला मंजूर असेल. कारण या लॉकडाऊनच्या पिरियडनी जर तुम्हाला आणि मला काही शिकवलं असेल तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं हे शिकवलंय की मुळामध्ये तुमच्या आणि माझ्या खर्चाच्या आणि उपभोगाच्या म्हणजे कन्झम्पशनच्या काही भाग तरी असा असावा लागेल की मी जिथे राहतो तिथला वाणी, मी जिथे राहतो तिथला दूधवाला, मी जिथे राहतो तिथला फळवाला आणि भाजीवाला, म्हणजे एकंदरीतच कुठच्याही प्रकारचा उल्लेख न करता शांतपणाने आपण मल्टीब्रँड रिटेल या गोष्टीला दूर ढकलतोय का याचा विचार करू. मग हे जसं न बोलता आपल्या वर्तनामध्ये झालेला बदल आहे, तशा अर्थाने आत्मनिर्भरता पंतप्रधानांना अपेक्षित आहे का हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता. मुद्दा पहिला. हा प्रश्न विचारण्यापेक्षा सुद्धा हा स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे, कारण आत्मनिर्भर म्हणजे स्वतःच्या प्रश्नाला स्वतः उत्तर शोधणं असाच त्याचा अर्थ असू शकतो. जसा स्वदेशीचा उल्लेख नाही तसं कदाचित माझ्या आडनावाचा दोष असेल असं मी माझ्या लेखातही म्हणलंय. मला त्या 12-13 मिनिटामध्ये असं वाटलं होतं की ज्या वेळेला बी लोकल, बी व्होकल, बी ग्लोबल असं ते म्हणतायत त्यावेळेला लोकमान्य टिळकांचा ते उल्लेख करतील. कारण आपल्या देशाच्या राजकारणाची, आपल्या देशाच्या अर्थकारणाची, आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारणाची सांगड घालत स्वदेशीचा पहिला उल्लेख करणारा भारतीय राजकीय नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. आणि हा उल्लेख त्यांनी 1905 साली केलाय. हे केवळ मी म्हणतो अशातला भाग नाही. टिळकांनी जो चिरोल खटला केला त्या चिरोल खटल्यामध्ये चिरोलचे जे वकील होते एडवर्ड कार्सन, त्यांनी समारोपाचं भाषण करताना टिळकांच्या चरित्राचं आणि चारित्र्याचं कॅरेक्टर म्हणून केलेलं जे वर्णन आहे त्यामध्ये हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला होता. आणि केवळ टिळकांनी चर्चा केली असं नाही तर पैसा फंडाच्या रूपातनं किंवा इतर गोष्टीतनं त्यांनी स्वदेशीच्या मालाची निर्मिती आणि वितरण, मग ते बॉम्बे स्वदेशी असेल किंवा कार्तिक एकादशीला पंढरपूरला भरवलेलं प्रदर्शन असेल, असा तो उल्लेख आहे. आणि तसंही यंदा लोकमान्य टिळकांचं स्मृतिशताब्दी वर्ष सुरू आहे आणि म्हणून मला त्या उल्लेखाची अपेक्षा होती. दुर्दैवाने तो झाला नाही. पण हा आजचा विषय नाही. तर एकंदरीतच आत्मनिर्भरतेमध्ये काल सुसंगत पण आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या समाज व्यवस्थेनी आणि अर्थव्यवस्थेनी निर्माण केलेले आयकॉन ब्रँड म्हणून मोठं करणं हे आत्मनिर्भरतेचं खरं स्वरूप आहे असं मला वाटतं. दुसरा प्रत्यक्ष उल्लेख नसलेला पण पूर्णपणाने त्याला त्या दिवसाला असलेला संदर्भ अत्यंत महत्वाचा आहे असा शब्दप्रयोग म्हणजे चीन. तुमच्या लक्षात आलं असेल की 12 मेचं पंतप्रधानांचं भाषण असेल किंवा 13 मे ते 15 मे हे गेले 3 दिवस सुरू असलेलं पत्रकार परिषदा असतील, एकदाही आपण चीन हा शब्द प्रयोग केलेला नाही. पण ज्या पद्धतीच्या मालाची निर्मिती आपण करतोय त्याचा असलेला संदर्भ लक्षात घेऊया. 12 मेला रात्री 8 वाजता पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून संबोधन केलं आणि आत्मनिर्भर भारत अभियान ही योजना राबवली. साहजिकच इतकी महत्वाची भाषणं शेवटच्या क्षणी ड्राफ्ट होत नाही त्याची मला कल्पना आहे. पण आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की 10 मे आणि 11 मे हे 2 दिवस असे आहेत की त्यावेळेला चीनच्या लागून असलेल्या भारताच्या ज्या ज्या सीमारेषा आहेत त्याच्यावरती या ना त्या स्वरूपामध्ये चीनी लष्कराने या ना त्या स्वरूपामध्ये टेहळणी केलेली आहे. त्याच काळामध्ये चीननी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला उद्देशून केलेले विचार आहेत आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये चीनमधनं अनेक कंपन्या आपला उत्पादनाचा आणि वितरणाचा पाया हलवू इच्छितात अशीही केलेली घोषणा आहे. पण त्याच काळामध्ये चीनच्या आजूबाजूला असलेल्या समुद्र किनाऱ्यावरती आजूबाजूच्या देशांना धमकावण्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चीननी प्रयत्न केले आणि त्याला दिलेलं एक धोरणात्मक म्हणून नीती आणि दुसरं प्रक्रियात्मक म्हणून स्ट्रॅटेजी असं उत्तर म्हणून आत्मनिर्भर योजना भारत अभियान आहे का याचा विचार करावा लागेल. हे करण्याचं कारण असं की एकंदरीतच आपण जर गेल्या 4 दिवसांचा विचार केला, 12 मेचं भाषण आणि नंतरच्या 3 पत्रकार परिषदा, तर हे 20 लाख कोटी रुपये आपण येणाऱ्या काळामध्ये किती महत्वाचे आहेत याचा विचार करू. तुमच्या माझ्या देशाच्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या 10% इतका वाटा ते त्याच्या संबंधात आहे. त्यामुळे साहजिक प्रश्न असा आहे की हे पैसे उभे कुठून करणार.
आणि तुमच्या लक्षात आलं असेल की गेल्या 3 दिवसाच्या पत्रकार परिषदेमधले जे प्रश्न आहेत ते बहुतांश स्वरूपात यामधला आहे की तुम्ही बजेटमध्ये दिलेली रक्कम किती आणि जास्तीची रक्कम किती. शेवटी तुमच्या माझ्यासारख्या करदात्याच्या खिशामध्ये या ना त्या स्वरूपामध्ये आपण हात घालत राहणार का, अशा दृष्टीने तो प्रश्न महत्वाचा आहे. आणि म्हणून आपल्याला या 2 गोष्टींचा विचार केला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की ही घोषणा जरी 12 मेला झाली असली, ह्या पत्रकार परिषदा जरी गेल्या 3 दिवसात झालेल्या असल्या तरी त्या एका रात्रीत जन्माला आलेल्या योजना नाहीत. जसं आज एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन असं म्हणल्या की विविध राज्य आणि अगदी केंद्र सरकारचीही विविध खाती यांच्याशी सततचे संपर्क, त्यांनी दिलेल्या माहितीचं सततचं विश्लेषण, यातनं आम्ही 2 एंड एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या लक्षात आलं असेल की माझ्या युट्यूबच्या एका चॅनलमध्ये मी करोना नंतरची गुंतवणूक या विषयात बोलताना त्याचा उल्लेख केलाय की HDFC बँकेला यंदाच्या वर्षाच्या शेवटच्या 3 महिन्यात, गेल्या आर्थिक वर्षात म्हटलं पाहिजे, म्हणजे मार्च 2020ला संपलेल्या आर्थिक वर्षात आणि त्यातही जानेवारी ते मार्च या शेवटच्या 3 महिन्यामध्ये प्रॉफिट होऊनही त्या कंपनीने अंतिम लाभांश जाहीर केला नाही, फायनल डिव्हिडंड दिला नाही. आणि त्याचं उत्तर देताना बँकेने असं सांगितलं की रिझर्व्ह बँकेने केलेल्या सूचनेनुसार ही रक्कम आम्ही हाताशी ठेवतोय. म्हणजे एकंदरीतच बँकांना दिलेली रक्कम किंवा बँकांच्या हातामध्ये असलेली रक्कम ही त्यांच्या लिक्विडिटीसाठी महत्वाची आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की एकंदरीतच गेल्या 3 दिवसामध्ये विविध क्षेत्रांसाठी ज्या पद्धतीची वित्तीय योजना आपण राबवतोय ती कर्जाच्या साईडमधनं आहे आणि ती बँकांनी, रिजनल रुरल बँकांनी, डिस्ट्रिक्ट बँकांनी, नाबार्डनी द्यावी अशा पद्धतीची आहे. आता एकंदरीतच रिजनल रुरल बँक्स आपल्या देशामध्ये किती प्रभावी आहेत, त्या आर्थिक संघटना किती आणि राजकीय संघटना किती, असे अनेक आर्थिक राजकीय प्रश्न सुद्धा असू शकतात. परंतु या गोष्टींमध्ये आपल्याला विचार अशासाठी करावा लागतो की ज्या गोष्टी आपण सिद्ध करू शकतो त्या बोललं पाहिजे, ज्या करू शकत नाही ते बोलू शकत नाही. केवळ सिद्ध करता येत नाहीत म्हणून चीनचा उल्लेख टाळला असेल असं मला वाटत नाही. परंतु काहीही गोष्टी न बोलता आम्हाला तुमचे डावपेच कळतात अशासाठी सुद्धा आपण ज्याला असं म्हणतो तसं निग्लेक्टिंग इट इज अ बेटर सोल्युशन रादर दॅन मेन्शनिंग इट. मूळ इंग्रजी म्हण मलाही माहितीये, परंतु अशा ठिकाणी ती सार्वजनिकरित्या वापरणं मला फार महत्वाचं वाटत नाही. दुसऱ्या गोष्टीने आपल्याला 2 गोष्टींचा विचार करावा लागेल की एकंदरीतच आत्ताचे जे 4 दिवसांचे प्रयत्न आहेत ते सप्लाय साईडच्या दृष्टिकोनातून जास्त वाटतात, डिमांड साईडच्या बाजूने कमी वाटतात. हा प्रश्न विनोद देशपांडेंनीही विचारलाय आणि स्नेहल दीक्षितनीही इथं विचारलाय, म्हणून मी उत्तर देतोय. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की मुळातच आपल्या देशामध्ये मी मगाशी म्हटलं तसं प्रश्न उत्पादन किंवा मागणीचा नाहीये. आपल्या देशातला प्रश्न हा वितरणाचा आणि योग्य वेळेला योग्य भावामध्ये वितरण अशासाठी जास्त आहे. आणि हे सांगण्याचं कारण अशासाठी की एकंदरीतच तुमच्यामध्ये असं लक्षात येईल की ज्या पद्धतीच्या पेरिशेबल कमोडिटीजचा आपण विचार करतो, याचं एक साधं उदाहरण देतो. 2008 सालची जी जागतिक मंदी आहे ती जागतिक मंदी जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये आपण जास्त चांगल्या पद्धतीने कमीत कमी त्रास होऊन सहन एवढ्यासाठी करू शकलो की मुळातच आपल्याकडे एका विशिष्ट पद्धतीची अंतर्गत मागणी आहे. प्रश्न आज असा आहे की करोनाच्या काळामध्ये, या लॉकडाऊनच्या काळामध्ये जी आपल्या मनामध्ये एक अनिश्चितता निर्माण झालेली आहे, जी एक विशिष्ट पद्धतीची निर्मिती प्रक्रिया किंवा भीती आपल्या मनामध्ये बसली आहे, त्यामुळे हाती पैसा असला आणि गरज असली तरी सुद्धा आपण त्या प्रमाणामध्ये त्याच्यासाठी मागणी नोंदवू का, हा खऱ्या अर्थाचा प्रश्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर अनेक पद्धतीची उत्तरं ही तुमच्या माझ्या हातात पैसा राहण्यासाठी दिली जात आहेत असं वाटतं. पण त्याचंही स्वरूप आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक उदाहरण देतो, ही टीका टिप्पणी नाही आणि मी सुरुवातीलाच म्हटलं तसं हे कदाचित फार आधी होईल. पण तुमच्या माझ्या हातात पैसा राहावा, मग ती व्यक्ती म्हणून असेल, ते नागरिक म्हणून असेल, ते उद्योजक म्हणून असेल, तो मी कंपनी एम्प्लॉयर म्हणून असेल किंवा ग्राहक म्हणून असेल, उद्देश तो असला तरी त्याच्यासाठीच्या मार्गाचा तेवढाच उपयोग होतो का किंवा तशाच पद्धतीने तो केला जातो का याचा विचार करावा लागेल. या दृष्टिकोनातनं आपण अशासाठी विचार केला पाहिजे
की आज बघा, एक कालच्या पत्रकार परिषदेमध्ये केलेली घोषणा अशी आहे की तुमचा माझा जो भविष्य निर्वाह निधी आहे किंवा प्रॉव्हिडंट फंड आहे, त्या प्रॉव्हिडंट फंडामध्ये सरकारी नोकरांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. म्हणजे सरकारी नोकरांच्या पगारातनं 12% हा प्रॉव्हिडंट फंड पोटी रक्कम कापली जाते. तेवढीच 12% केंद्र सरकार किंवा त्याचे जे PSU असतात ते दिले जाते आणि 24% रक्कम ही EPFO मध्ये जमा केली जाते. हाच फॉर्म्युला आपण प्रायव्हेट सेक्टर किंवा खाजगी क्षेत्रामध्येही वापरत होतो. पण MSME सकट सगळ्यांना कालच्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणलं की ही जी 24% रक्कम आहे त्याच्याऐवजी ती 20%वर, म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारातनंही 10% कापले जातील आणि कंपनीही तेवढेच 10% देईल. म्हणजे वरचे जे 4% आहेत ते 2% कंपनीकडे आणि 2% कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये राहतील. याचा उद्देश तुमच्या माझ्या हातातली लिक्विडिटी वाढवावी हाच आहे. कारण पंतप्रधानांनी जे 4 मार्ग सांगितले होते, लँड, लेबर, लॉ आणि लिक्विडिटी, त्यातल्या ह्या लिक्विडिटीचा प्रश्न आहे. पण आत्मनिर्भर होत असताना जी सातत्यानं भांडवली आणि कॅपिटल गुंतवणूक किंवा रेव्हेन्यू गुंतवणूक करवत राहावी लागेल, त्याला या प्रक्रियेमध्ये दीर्घकाळामध्ये काही अडचणी येतील का याचा विचार केला पाहिजे. हा मुद्दा मी जास्त सविस्तर अशासाठी घेतोय की हे प्रातिनिधिक उदाहरण आहे आणि बरेचसे प्रश्न त्या अँगलनी जात आहेत म्हणून मी विचारतोय. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की मुळामध्ये बाकीच्या जशा अनेक गोष्टींना काही 3 महिन्याची, 6 महिन्याची, 9 महिन्याची आपण मुदतवाढ दिली आहे, तसं जर या प्रॉव्हिडंट फंडाकरता केलं असतं तर ते जास्त संयुक्तिक झालं असतं का? हे सांगण्याचं कारण अशासाठी आहे की मुळामध्ये ही जी तरतूद आहे ती फक्त काही विशिष्ट महिन्यापुरेशी आहे का ती नंतरच्या काळात ती चालू राहील याचं पुरेसं स्पष्टीकरण आज मितीला तरी नाही. त्याची जी डॉक्युमेंट्स सरकारने प्रेसला दिलेत त्या प्रमाणामध्ये ती माहिती अजून पब्लिक झालेली नाही. मला स्वतःला असं वाटतं की मुळामध्येच अशा पद्धतीचा विचार करत असताना आपल्याला 2 पद्धतीचा विचार करावा लागेल. पहिली गोष्ट अशी की मुळातच प्रॉव्हिडंट फंड ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे आणि माझ्या निवृत्तीनंतरच्या वयामधला तो माझा आसरा आहे. ही जर प्रक्रिया 12च्या ऐवजी 10% इतकीच केली गेली तर ते त्या व्यक्तीच्याही अर्थकारणासाठी सोयीचं नाही आणि देशाच्याही अर्थव्यवस्थेचं सोयीचं नाही. केवळ 2% कमी केली म्हणून ती कमी होते अशा अर्थाने त्याच्याकडे बघून चालत नाही. तर मला स्वतःला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आत्ता 2 किंवा 3 महिने तुम्ही करू नका आणि नंतरच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला देतो. आणि मग सरकारने जर असं सांगितलं असतं की ज्या कंपन्या असं असूनही आत्ता 12% प्रॉव्हिडंट फंड कापला देत आहेत आणि स्वतःच्या बाजूने देत आहेत त्यांना काही प्रमाणामध्ये टॅक्स कन्सेशन किंवा इंटरेस्ट सबवेन्शन दिली असती. याचं कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये प्रॉव्हिडंट फंड हा आपल्या देशातला एक अत्यंत महत्वाचा गुंतवणूकदार आहे. अशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये EPFO किती पैसे गुंतवते, EPFO किती प्रमाणामध्ये GSEC मध्ये पैसे गुंतवते, EPFO किती प्रमाणामध्ये कॉर्पोरेट डेट मध्ये पैसे गुंतवते याचा विचार करावा लागेल. कारण एकंदरीतच फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंड मध्ये जे घडलं त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या देशातल्या लिक्विड फंड किंवा डेट फंड वरती परिणाम होईल याचा विचार करावा लागेल. एका बाजूनी अशा पद्धतीने जर आपण पैशाची लिक्विडिटी वाढवत असू तर दुसऱ्या पद्धतीने आपल्याला इम्पोर्ट सबस्टिट्यूशनचाही विचार करावा लागेल आणि कदाचित ती यंत्रणा घोषित करत असताना या ना त्या कारणाने चीनमधनं सुरू असलेल्या आपल्या आयातीवरती आपल्याला बंधनं घालता येते. ती आज मितीला देश म्हणून एकदम घालता येणं कदाचित परवडणार अशासाठी नसेल की आज माझ्या देशामधल्या कित्येक क्षेत्रातल्या अगदी कुटीर उद्योगापासून मोठ्या कंपन्यांपर्यंत काही सेमी प्रोसेस्ड किंवा रॉ मटेरियल प्रोडक्ट करता भारतीय कंपन्या चीनी सेमी प्रोसेस्ड किंवा रॉ मटेरियल वरती अवलंबून आहेत. हे सायकल पूर्ण होईस्तोवर आणि जोपर्यंत पर्यायी, सातत्यपूर्ण आणि सक्षम अर्थव्यवस्था आपण आपल्या देशामध्ये निर्माण करू शकत नाही किंवा लोकमान्य टिळक जसं म्हणायचे तसं की शत्रूचा शत्रू तो माझा मित्र. टिळकांची स्वदेशी कशी होती की मला लागत असलेली वस्तू मी ब्रिटनमधनं घेणार नाही पण दुसऱ्या विदेशी कंपन्यातनं माझ्या मालकीच्या आणि माझ्या तत्वावरती घेईल. अशा पद्धतीची पर्यायी व्यवस्था सुरू असेल जोपर्यंत अशा पद्धतीची पर्यायी व्यवस्था सक्षमपणानं, प्रभावीपणानं
आणि सातत्यानं आपण अंमलात आणू शकत नाही तोवर कदाचित एक अत्यंत मोठी आणि अत्यंत महत्वाची घोषणा किंवा रचना म्हणून चीनच्या आयातीवरती बंदी घातली नसेल. कारण अर्थकारण म्हणून जरी ते मान्य केलं तरी जागतिक राजकारणामध्ये आणि आपल्याशी असलेलं चीनचं भौगोलिक साधर्म्य आणि भौगोलिक संपर्कता पाहू जाता आज मितीला इतकी टोकाची भूमिका कदाचित एक धोरण म्हणून टाळली जाऊ शकते असं मला वाटतं. असं जर असेल तर येणाऱ्या काळामध्ये केवळ डिव्हिडंड थांबवून, कारण प्रश्न असा आहे की फक्त बँकांनाच का सांगितलं, कंपन्यांना का नाही सांगितलं. त्याची दोन कारणं असू शकतात की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताच आपण डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स बद्दल यंदाच्या बजेटमध्ये कंपन्यांच्या ऐवजी गुंतवणूकदार देतील असं म्हटलेलं आहे. आज मितीला कित्येक गुंतवणूकदार, सर्वसामान्य गुंतवणूकदार असे आहेत की जे त्या डिव्हिडंडवरती काही प्रमाणामध्ये रेग्युलर इन्कमसाठी उपलब्ध आहेत. कारण अशा पद्धतीचा फटका हा केवळ वर्षात एकदाच अंतिम लाभांश किंवा फायनल डिव्हिडंड येणाऱ्या कंपन्यांवरती बसत नाही. आज तुमच्या लक्षात आलं असेल की सध्याच्या वादळी शेअर बाजारामध्येही अशा कंपन्यांचे शेअर्स कंपॅरेटिव्हली एका पर्टिक्युलर फिक्स प्राइस बँडमध्ये आहेत जे केवळ फायनल डिव्हिडंड चांगला देतात अशातला भाग नाही, तर ते रेग्युलरली इंटेरिम डिव्हिडंडही देतात. हा पैसा बहुतांश वेळेला नागरिकांच्या हातात जातो आणि बँकांपेक्षा अशा कंपन्यांनी दिलेला डिव्हिडंड हा जास्त आहे. आणि ज्या मानाने बँकांच्या मालकीमध्ये केंद्र सरकारचा वाटा जास्त आहे त्या प्रमाणामध्ये ओव्हरऑल इक्विटी मार्केटमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा स्वतःच्या नावावरती तेवढा वाटा नाही. म्हणजे तुलनेनं बाकीचे गुंतवणूकदार जास्त आहेत. त्यामुळे लिक्विडिटीच्या दृष्टिकोनातनं आज मितीला कंपन्यांनी दिलेल्या डिव्हिडंडवरती बंदी घातली नसेल असं मला वाटतं. प्रश्न असा आहे की त्या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर इम्पोर्ट सबस्टिट्यूशनचा मी उल्लेख केलाच. एक मनामध्ये येणारी शंका अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये PSU डिसइन्व्हेस्टमेंटचं प्रमाण वाढेल का, कारण त्यातनं सरकारच्या हाती रोख पैसा येईल. कारण आज मितीला सरकार ज्या पद्धतीने याला 50,000 कोटी त्याला 10,000 कोटी म्हणतंय ती प्रत्यक्ष ट्रान्सफर आहे, ती बुक एंट्री नाही आहे. आणि त्यामुळे सरकारच्या हातात पैसा असावा लागेल. एक दुसरा मार्ग कदाचित असा असू शकतो, मला स्वतःला त्याची शक्यता आता कमी वाटते, पण अगदी लगेचच नाही तरी सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कदाचित आपल्या रुपयाचं या ना त्या स्वरूपामध्ये अवमूल्यन किंवा डिव्हॅल्युएशन होईल का याचा विचार करावा लागेल. हा विचार अशासाठी करावा लागेल की दोन गोष्टींनी. मला स्वतःला असं वाटतं की इतक्या लवकर डिव्हॅल्युएशन केलं जाणार नाही. कारण डिव्हॅल्युएशननी जरी निर्यातीला चालना मिळाली तरी सुद्धा डिव्हॅल्युएशननी आपले इम्पोर्ट महाग होतात. आणि आज मितीला काही पदार्थ असे आहेत, आजच्याच पंतप्रधान अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की केवळ सोन्यासाठी केवळ तेलासाठी आपण आयातीवरती अवलंबून होत अशातला भाग नाही, पण अगदी साध्या साध्या फिशिंग मधल्या गोष्टींसाठी सुद्धा आपण आयातीवरती अवलंबून आहोत. आणि मग जर त्या क्षेत्राला मला चालना द्यायची असेल तर मला आत्ता डिव्हॅल्युएशन परवडणारं नाही. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की एकाने तो प्रश्न विचारलाय म्हणून त्याचं उत्तर देतो की एवढे 20 लाख कोटी रुपये उभे करताना तुमच्या आणि माझ्या फॉरेक्स रिझर्व्हला विचारला दिला जाईल का. तर मला एक मोकळेपणाने सांगतो ह्याचं उत्तर डिव्हॅल्युएशन सारखंच आहे. जसं मी म्हणलं की डिव्हॅल्युएशन हा एक पर्याय असेल, पण तो कमीत कमी पुढचे 7 ते 8 महिने अंमलात आणला जाईल असं आज मितीला तरी मला वाटत नाही, कारण आजची तेवढी परिस्थिती नाही. कारण तुलनेने, मी तुलनेने शब्द अत्यंत जबाबदारीने वापरतोय, तुलनेने आपल्या देशाचा रुपया हा आज मितीला त्या प्रमाणामध्ये स्थिर आहे. परंतु तशाच पद्धतीने जेव्हा मी 20 लाख कोटी रुपये आत्मनिर्भर भारत अभियानासाठी वापरतोय तर फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये माझ्या 30 लाख कोटी डॉलर्स रुपये आहेत. मला स्वतःला असं वाटतं की सरकार आता फॉरेक्स रिझर्व्हला हात घालणार नाही. याचं कारण सांगतो. हे असं वाटण्याचं कारण साहजिक मी काही केंद्र सरकारच्या इतका जवळचा नाही की त्यांनी कोणी माझ्या कानात येऊन सांगितलं असेल, पण 1988 सालपासूनचे अर्थसंकल्पीय विश्लेषणाचा अनुभव आणि गेली 35-40 वर्ष माझ्या सुदैवाने माझ्या व्यवसायाचं किंवा नोकरीचं स्वरूप असं आहे की धोरण आणि अंमलबजावणी दोन्ही दृष्टीने मला काम करायला मिळालं. आणि इथे माझ्या एका पुस्तकाचा उल्लेख करायला मला आवडेल. मोराया प्रकाशननी प्रकाशित केलेल्या मोदी अर्थकारण नीती रणनीती याची सध्या दुसरी आवृत्ती चालू आहे. 2 महिन्यात त्याच्या 2 आवृत्त्या आल्या.
या पुस्तकामध्ये मी 2014 ते 2019 या काळातल्या मोदी अर्थकारणातल्या प्रत्येक महत्वाच्या घटनेची चर्चा सविस्तर केलेली आहे. आणि ती चर्चा करत असताना मला जाणवलेली गोष्ट अशी आहे की मोदी सरकारची 2 वैशिष्ट्ये आहेत की मोदी सरकार त्यांच्या पारंपरिक उत्पन्ना इतकंच त्यांच्या अपारंपरिक उत्पन्नाकडेही लक्ष देतं. आणि या दृष्टिकोनातून मी पर्यटनाचा उल्लेख करत असे. पण कोरोना नंतरच्या काळामध्ये सगळ्यात मोठा फटका जर कोणाला बसलेला असेल तर तो पर्यटन ह्या क्षेत्राला बसलाय. केवळ ते ग्लोबल किंवा विदेशी पर्यटन एवढंच महत्वाचं नाहीये, तर त्याच्याच बरोबरीने मी परवाच्या माझ्या टीव्हीच्या कार्यक्रमात म्हटलं तसं देशांतर्गतही तेवढाच मोठा फटका बसलाय. आणि पर्यटन म्हटल्यानंतर केवळ विमानसेवा, रेल्वे सेवा किंवा हॉटेल एवढंच नाहीये, त्याच्या जोरेने बसलेला पैसा किंवा फटका हा फॉरेक्स पद्धतीच्या डिलिव्हरीचा आहे किंवा ट्रान्झॅक्शन्सचा आहे. म्हणजे आपल्या देशातले नागरिक बाहेर पर्यटनाला जात असताना परकीय चलन आणि परकीय नागरिक आपल्याकडे पर्यटनाला येत असतानाचं चलन, या दोन्ही दृष्टिकोनातनं विचार करत जाता आज मी तिला फार मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स ताब्यात घेत असताना देश किंवा सरकार फॉरेक्स रिझर्व्हला हात लावेल असं मला स्वतःला वाटत नाही. 2 गोष्टींचा उल्लेख मात्र मला इथे करायचा आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की 2 वेगळ्या पद्धतीचे विचार या अर्थसंकल्पातनं किंवा एकंदरीतच या गेल्या 4 दिवसाच्या आर्थिक चर्चेमधनं पुढे आलेले आहेत आणि त्याचा मला विचार केला पाहिजे. जो प्रश्न विनोद देशपांडेंनीही आत्ता इथं विचारलाय त्याच्या निमित्तानं ही चर्चा मी इथे करू इच्छितो. तो विषय असा आहे की तुमच्या असं लक्षात येईल की गेल्या 3 दिवसातल्या घोषणांमध्ये सरकारने 2 पद्धतीने चालना द्यायचा, लिक्विडिटी द्यायचा किंवा डेमोग्राफीचा विचार केलाय असं लक्षात येतं. एक, सरकार फार मोठ्या प्रमाणावरती कर्ज उपलब्ध करून देत आहे, परंतु सरकार उत्पन्नाचं लक्ष देत नाही असा एक प्रवाद आहे. आणि दुसरं, जसं तो एक कर्ज रूपाने पैसा देत आहे तसं ते अन्नधान्याच्या रूपानेही फार मोठ्या प्रमाणावरती मदत लोकांना करतायत. मग ते मायग्रंट लेबर्स असतील किंवा ते वेगळ्या पद्धतीचा विचार असेल. जशी कालची घोषणा आहे की ऑगस्ट पर्यंत जवळजवळ 87% रेशन कार्ड ही पूर्णपणाने ऑनलाईन केली जातील आणि 13% ही नंतरच्या 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण केली जातील. त्यामुळे एका ठिकाणी कुटुंबाचे काही भाग आणि दुसऱ्या ठिकाणी कुटुंबाचा दुसरा भाग असा जरी असला तरी ती रेशन कार्ड आधारलाही जोडली जातील आणि त्यामुळे ती दोन्ही ठिकाणं मिळून मग ते जे 5 किलो 10 किलो 15 किलो जे काही धान्य वेगवेगळ्या योजना अंतर्गत त्यांना मिळणार आहे त्याचं डिव्हिजन म्हणजे त्या कुटुंबाला त्यांच्या त्या मर्यादेपेक्षा जास्त धान्य दिलं जाणार नाही याचा विचार केला जाईल. अशा पद्धतीच्या त्या योजना आहेत. या दोन्हीचा प्रश्न असा आहे की एकंदरीतच फक्त बँकांनी कर्ज द्यायचं असं म्हटलं तर बँकांच्या उत्पन्नाचं काय, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अन्नधान्य द्यायचं म्हटलं तर त्याचा कृषी अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम काय, याचा दोन्हीचा एक समांतर चालणारी पण काही ठिकाणी साम्य असलेली आणि काही ठिकाणी विरोधाभास असलेली उदाहरणं म्हणून ही 2 क्षेत्र मुद्दामून घेतली. म्हणजे एकाच वेळेला दोन्ही प्रश्नांची उत्तरही देता येईल आणि तुलनात्मक उत्तर देणंही मला सोयीचं जाईल. आपण 2 गोष्टी लक्षात घेऊया की गेल्या 3 दिवसातल्या ज्या घोषणा आहेत त्या म्हटलं तर क्षेत्रवाईज वेगवेगळ्या आहेत, पण प्रत्यक्षात त्या एकमेकांशी निगडीत आहेत. पहिल्या दिवशीच्या निम्म्याहून जास्त घोषणा ह्या सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम आकाराचे उद्योग म्हणजे स्मॉल स्केल, कॉटेज इंडस्ट्री आणि मीडियम स्केल इंडस्ट्री मधले आहेत. आणि आजच्या काही घोषणा या पूर्णपणाने कृषी क्षेत्राशी संबंधित अशा आहेत. आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की माझ्या आत्ताच्याही विवेचनाच्या सुरुवातीला मी म्हटलं तसं की आपल्या देशातल्या कृषी क्षेत्राचं सगळ्यात महत्वाचं कारण किंवा प्रश्न हे अन्नधान्याचं उत्पादन असं नाहीये. गेली अनेक वर्ष आधीच्या वर्षाचे विक्रम मोडत काढणारे आपण अन्नधान्याचं उत्पादन केलेलं आहे. यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पावरती बोलताना मी एक मुद्दा मांडला होता की यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणातल्या 117व्या परिच्छेदामधला जो उल्लेख आहे तो आत्ताच्या ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि ते परिच्छेदामधलं वाक्य असं आहे की पारंपरिक कृषी उत्पादनापेक्षा सुद्धा ते तर विक्रमी पातळीवरती आहेच, पण त्याच्याही पेक्षा जास्त उत्पादन हे माझ्या नवीन ॲग्रिकल्चर प्रोडक्शनचं, हॉर्टिकल्चर प्रोडक्शनचं, फ्लोरिकल्चर प्रोडक्शनचं आहे. हॉर्टिकल्चर आणि फ्लोरिकल्चरची पेरिशिबिलिटी, नाशिवंतता ही आपल्या पारंपरिक डाळ, तांदूळ, कडधान्य याच्यापेक्षा कमी काळाची आहे, जास्त तीव्रतेची आहे. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या घोषणांमध्ये
प्रामुख्याने अशा पद्धतीच्या कोल्ड स्टोरेजेसचा उल्लेख आहे, अशा पद्धतीच्या सेल्फ हेल्प ग्रुपचा उल्लेख आहे, अशा पद्धतीचं वितरण गंगेच्या आणि वाहत्या रस्त्यांच्या बाजूने केलं जाईल अशा पद्धतीचा उल्लेख आहे. आणि या सगळ्याला मुद्रा अंतर्गतच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिलेली योजना म्हणून केलेला आहे. याचं जे स्वरूप आहे त्याचा बँकांशी असलेला संबंध असा आहे की एकंदरीतच बँकांना येणाऱ्या काळामध्ये आज मितीला सरकार तुम्हाला कर्ज उपलब्ध करू शकतं. त्या कर्जाची मागणी हा त्यांचा पुरवठा आहे, पण ती मागणी सरकारच्या हातात नाही, कारण सरकार इज मिअरली अन एनेबलर. आणि आपण आज कितीही नाही म्हणलं तरी एक गोष्ट मान्य करूया की कर्मचाऱ्यांची संख्या आणि गुंतवलेली रक्कम म्हणून कदाचित सरकारी कंपन्यांची एकत्रित कॉन्ट्रीब्युशन महत्वाची असेल, पण त्याच्या कितीतरी पट ही खाजगी उद्योगांची गुंतवणूक आहे. आणि त्यामुळे एक उद्योजक म्हणून सरकार भांडवली रकमेवरती कदाचित महत्वाचा प्लेअर असेल, पण त्यांची इंडस्ट्रीयल स्पेस म्हणून ते नाहीये. त्यामुळे जे हातात आहे ते सरकार करू शकतं, त्यामुळे सरकार कर्ज द्यायला तयार आहे अशी भूमिका घेऊ. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की अर्थमंत्र्यांच्या ह्या तिन्ही पत्रकार परिषदा असतील किंवा एकंदरीतच पंतप्रधानांचं भाषण असेल, दीज आर द एनेबलिंग प्रोव्हिजन्स. केवळ कर्ज मिळतंय म्हणून कोणताही उद्योजक कर्ज घेत नाही. त्या कर्जाचा उपयोग करून घेत कमीत कमी काळामध्ये आपली प्रोडक्शन आणि इतर कपॅसिटीज वाढवून त्या बाजारामध्ये रास्त भावाने विकता येतात अशी त्याची खात्री पटते, तेव्हाच तो त्याच्या एक्सपान्शन मध्ये जातो. म्हणजे जसं मी माझ्या अनेक भाषणांमध्ये गमतीने म्हणतो तसं की चांगला डेप्रिसिएशन रेट मिळतोय म्हणून कोणताही उद्योजक नवीन मशिनरी घेत नाही. ती मशिनरी मी उपयोगात आणू शकतो का, ती फिजिबल आहे का, ती काल सुसंगत आहे का, ती परिस्थिती सुसंगत आहे का, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती खर्च आणि मागणी सुसंगत आहे का, याचा विचार करतं. आज सरकार या दृष्टिकोनातून प्रयत्न करतंय. शेवटी आपली इच्छा कितीही असली तरी एक सरकार म्हणून काम करत असताना एक लक्ष घ्यावे लागतं. आणि तो विनोदचा दुसरा प्रश्न आहे की आज माझ्याकडे जितकं संघटित क्षेत्रातलं अर्थकारण महत्वाचं आहे, तितकंच मला असंघटित किंवा इन्फॉर्मल सेक्टर मधलं फार मोठ्या प्रमाणावरती येणारी गोष्ट ही लक्षात घ्यावी लागते. आणि या इन्फॉर्मल सेक्टर मधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की एकंदरीतच त्यांना यातल्या कुठच्या कॅटेगरीमध्ये बसवायचं हा प्रश्न आहे. आणि इन्फॉर्मल सेक्टर हे केवळ केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारा विषय नाही. हा विषयामध्ये मला राजकारण आणायचं नाही, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. परंतु शेवटी हे सगळं आर्थिक राजकारण, हे पॉलिटिकल इकॉनॉमिक पॅकेजिंग आहे, हे कोणालाच नाकारता येणार नाही. आणि असं जर असेल तर दोन गोष्टींचा विचार करावा लागतो. पहा ना की आज तुमच्या लक्षात आलं असेल की हे मायग्रंट लेबर जर केंद्र सरकार आता परवानगी देत आहे, परंतु ज्या राज्यात जायचंय त्या राज्याने जर परवानगी दिली नाही, त्या राज्याने जर त्या गाड्यांची मागणी केली नाही, तर ती एनेबलिंग प्रोव्हिजन असून सुद्धा त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. आज त्या दृष्टिकोनातनं मला एका गोष्टीचं महत्व वाटतं की जिथे शक्य आहे तिथे सरकारने त्याची दिलेली सूचना आहे की तुम्ही बरोबर आलात तर तुमच्यासह, नाहीतर तुमच्या शिवाय. मी कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही सरकारची बाजू किंवा विरुद्ध म्हणून हा मुद्दा मांडत नाही, मी त्याच्याकडे निखळ अर्थकारण म्हणून पाहतोय. आज पहा, आजच्या घोषणेमध्ये केंद्र सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये आम्ही बदल करतोय आणि याच्या नंतरचा जो कायदा असेल त्याच्यामध्ये बटाटे, कांदे, कडधान्य, तेलबिया या अशासारखे 6 पदार्थ आम्ही पूर्णपणाने डिरेग्युलेट करतोय. केवळ आम्ही डिरेग्युलेट करतोय अशातला भाग नाही, तर त्या राज्यातल्या उत्पादकांना किंवा शेतकऱ्यांना ई ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पूर्णपणाने देशभरात कुठेही त्यांचा माल विकता येईल. हे सांगण्याचं कारण असं की गंमत अशी आहे की हे जसं इन्फॉर्मल सेक्टर किंवा असंघटित क्षेत्र हे केंद्र आणि राज्य सरकार दोघांच्या अखत्यारीत येतं, तसंच या वस्तूही किंवा कृषी हे क्षेत्रही दोघांच्या अखत्यारीत येतं. मग त्यातल्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्यातला भाग बरोबर उचलून, कारण त्यावरती सचिवांनी दिलेलं उत्तर आपण लक्षात घेऊया. हा प्रश्न प्रेसने विचारला आणि हा प्रश्न जेव्हा ते विचारत होते तेव्हा मला असा मुद्दा मांडायचा असं काही माझ्या डोक्यामध्ये नव्हतं, पण आता तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आला म्हणून मला हे उदाहरण म्हणून आठवत आहे. सचिवांनी दिलेलं उत्तर असं आहे
जिथे आत्ता प्रचलित असलेल्या कायद्याची तरतूद आम्हाला वापरता येईल ती आम्ही वापरू, नाहीतर नव्याने कायदा आणू. म्हणूनच मी म्हटलं की संपूर्ण या आत्मनिर्भर भारत योजनेचा जो महत्वाचा कणा कुठचा असेल तर तो लॉजिस्टिक आहे. तो केवळ ट्रान्सपोर्ट आहे अशातला भाग नाही. आणि बहुतांश ठिकाणी ग्लोबल होण्याचा विचार करण्याच्या दृष्टिकोनातून मी 2 पद्धतीचा मुद्दा इथं मांडू इच्छितो की जी ती मागणी आहे ते निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे. आज या 3 दिवसातल्या ज्या घोषणा आहेत त्यातल्या प्रामुख्यानं घोषणा ह्या MSMEच्या स्वरूपातल्या आहेत. पहा, तुमच्या लक्षात येत आहे का, मी मगाशी जरूर म्हटलं की जोपर्यंत चांगलं मालाची हमी मला मिळत नाही, चांगल्या भावाची हमी मला मिळत नाही, तोवर मी उत्पादक म्हणून काम करत नाही. आणि ह्यासाठी पहिल्या दिवशीच्या घोषणेमध्ये त्यांनी असं म्हणलं की आम्ही MSMEची व्याख्या बदलतो. आजपर्यंत जी उद्योग आणि सेवा याच्याकरता किंवा इंडस्ट्री आणि सर्व्हिसेस करता ज्या 2 वेगळे निकष होते ते आता एका पद्धतीचे असतील. 1 कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक आणि 5 कोटी रुपयापर्यंतची उलाढाल याच्या सगळ्यांना सरसकट पद्धतीने आम्ही फायदा करून देऊ. आणि त्याच वेळेला सरकारने असं सांगितलं की यांच्या ज्या उद्योग पद्धतीसाठी ते जे पैसे निर्माण करतील, मग ते कमर्शियल पेपरच्या स्वरूपामध्ये असतील, ते बॉन्ड्सच्या स्वरूपामध्ये असतील, याच्या 45,000 कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारने अशासाठी केली आहे की 20% त्याच्यावरचा रिटर्न ती कंपनी बुडली तरी आम्ही तुम्हाला देऊ. मला वाटतं फ्रँकलिन टेम्पल्टन नंतरच्या आलेल्या अनुभवातलं हे शहाणपण आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आजच्या घोषणेचा आपण विचार करूया. त्यांनी केवळ आयुर्वेद, होमिओपॅथ असा कुठचाही उल्लेख केला नाही, पण त्यांनी या पद्धतीने, कारण तुमच्या लक्षात असेल त्या पंतप्रधानांच्या भाषणातली पहिली 7-8 मिनिटं काय पद्धतीने चालली होती, कारण आपण सगळेजण अशा अपेक्षित होतो की हे लॉकडाऊन पासून सुरुवात करतील, त्याचा उल्लेखच झाला नाही. त्यामुळे भाषण संपायच्या आधीच सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीच्या गोष्टी येत गेल्या आपण त्या पाहिलेत. परंतु 2 गोष्टी आपण लक्षात घेऊ. त्याचा उल्लेख न करता त्यांनी असं म्हटलं की स्थानिक पातळीवरती त्याचा विचार करता येईल का. हा शब्दप्रयोग महत्वाचा आणि म्हणून ते म्हणले की बी व्होकल दॅट आय एम अ लोकल बट आय वॉन्ट टू बी ग्लोबल. याचं कारण असं आहे, याच्या आधी या क्षेत्राशी संबंधित व्यक्ती म्हणून सांगतो, कृपा करून पुन्हा याच्यामध्ये राजकारण किंवा राजकीय पक्ष आणूया नको. कारण मी जसं नेहमी म्हणतो तसं की तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य मनुष्य बाजारात गेल्यानंतर अजून तरी तो पुढचा वस्तू विकणारा मनुष्य मी कोणत्या राजकीय पक्षाचा मतदार आहे हे विचारत नाही आणि दिल्या वेळेला दिल्या वस्तूचे 2 भाव 2 वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना सांगत नाही. पण तुमच्या असं लक्षात येईल की MSMEच्या अर्थातनं भांडवल उभारणीसाठी आपण वेगळ्या पद्धतीने याच्या आधी प्रयत्न केले आहेत. आपल्या देशामध्ये आपण 90च्या दशकामध्ये OTC एक्सचेंज नावाचं एक्सचेंज सुरू केलं होतं. दुर्दैवाने आज ते अस्तित्वात राहिलं नाही आणि त्यामुळे कितीही एनेबलिंग प्रोव्हिजन केले तरी अशा पद्धतीचं इक्विटी कॅपिटल MSME निर्माण करू शकत नाही, हे त्याचं कारण आहे. आणि आज MSME वरती एवढा विश्वास किंवा भर अशासाठी आहे की ते केवळ मोठ्या कंपन्यांना विरोध अशा अर्थी ती स्वदेशी नाहीये, तर मुळातच मोठ्या कंपन्या या त्यांच्या उत्पादनाचं, उलाढालीचं आणि भूगोलाचं प्रमाण लक्षात घेता जास्तीत जास्त यांत्रिकीकरण करण्याकडे, मेकनायझेशन करण्याकडे त्यांचा कल असतो, कारण त्याला स्केल्स ऑफ प्रोडक्शनची ती गरज असते. त्या प्रमाणामध्ये, शब्दप्रयोग हा महत्वाचा आहे, त्या प्रमाणामध्ये आपल्याला MSMEची गरज असते. त्यामुळे MSME हे तुलनेनं शब्द महत्वाचा. आपण रेशिओ पर्सेंटेज मध्ये आता बोलतोय, मियर संख्येमध्ये बोलत नाही आहोत. तर MSMEची रोजगाराची निर्मिती करण्याची क्षमता जास्त असते, मुद्दा पहिला. त्यामुळे तो तिथले स्थानिक कामगार घेत असल्यामुळे आता जो मायग्रंट लेबरचा प्रश्न आला तो येणाऱ्या काळामध्ये येणार नाही. आणि मुळातच आपण लोकल ब्रँड काही ठिकाणी मुद्दामून वापरतो, ही तुमची आणि माझी मानसिकता. आणि त्यामुळे आज हॉर्टिकल्चरच्या योजना करत असताना जो सरकारने विचार मांडलाय तो महत्वाचा आहे. मग त्याची सुरुवात करताना मुद्दामून मग बिहारच्या मखणाचा उल्लेख गेला असेल, बांबू शूटचा उल्लेख केला गेला असेल, आंब्याचा उल्लेख करत असताना पुन्हा महाराष्ट्रातला रत्नागिरीचा किंवा देवगडचा उल्लेख केला नसला तरी युपीच्या केसरा आंब्याचा उल्लेख केला गेला असेल, काश्मीरच्या केशरचा उल्लेख केला असेल. याची कारण 2 आहेत. ही उदाहरणं म्हणून देतोय असं वारंवार अर्थमंत्र्यांनी सांगितलंय, त्यामुळे उल्लेख केला नाही म्हणून नाराज व्हायचं कारण नाही. पण ते उदाहरण म्हणून सांगण्याचा दुसरा अर्थ आपण लक्षात घेऊया. अशा पद्धतीची मागणीचा एक विशिष्ट अंदाज आपल्याला आलेला आहे. या पद्धतीचं उत्पादन वातावरणाच्या दृष्टीने, हवामानाच्या दृष्टीने
आपण एका विशिष्ट काळामध्ये करतो. कलिंगड, संत्री, सफरचंद जसं आपल्याकडे वर्षभर मिळतात, तशी आज दिलेल्या उदाहरणातली कितीही मागणी वर्षभर असली तरी सुद्धा उत्पादन वर्षभर होतं अशातला भाग नाही. याचा अर्थ म्हणजे ज्याला आपण टेस्ट केस असं म्हणतो, अशा पद्धतीच्या टेस्ट केसेस सरकार करण्याच्या विचारामध्ये आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. हे सांगण्याचं कारण असं की हा जर फॉर्म्युला तिथे क्लिक झाला की अशा पद्धतीचं उत्पादन होतं, अशा पद्धतीची नाशिवंतता कमी होते, अशा पद्धतीचे साधारणपणे या अशा पद्धतीच्या उत्पादनामध्ये एनपीए व्हायचं प्रमाण कमी असतं, म्हणजे तो उद्योजक त्या पद्धतीने आपल्याला कर्जाची परतफेड वेळच्या वेळी करत राहतं, म्हणजे बँका ते फंड रिसायकल करत जातील. अर्थसंकल्पाच्या वेळेला सेल्फ हेल्प ग्रुपचं उदाहरण देताना मी गमतीने असं म्हटलं तर तुमची हरकत नसेल तर थोडं विषयांतर वाटेल, परंतु सेल्फ हेल्प ग्रुप हॅज द पोटेन्शियल टू बिकम अ MSME and MSME can start by way of a self-help group, especially if it is a cottage industry or even lesser size of that. याचं उदाहरण मी अनुभवातनं सांगतो. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जेव्हा सेल्फ हेल्प ग्रुपच्या संबंधामध्ये फार मोठ्या योजना आपल्याकडे आल्या, त्यावेळेला 2 गोष्टींचा उल्लेख करायला लागेल मला. मी भाषणामध्येही माझ्या सांगितलं होतं की कदाचित आपल्याला मुंबईमध्ये बसून सेल्फ हेल्प ग्रुपच्या क्षमतेचा अंदाज येत नाही, परंतु ज्यांना शक्य आहे, मी त्यांचा ब्रँड अँबॅसेडर नाही आणि तसंही आत्ता करोनाच्या आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सहजासहजी तिथं जाता येईल अशातला भाग नाही, पण निदान आज वेब सर्फिंग करून पाहायला हरकत नाही. मंगलोरपासून 40 किलोमीटर अंतरावरती SKDRDP म्हणून एक मोठी संस्था आहे. शंकराचं 700-800 वर्षाचं जुनं देऊळ आहे म्हणून मी सांगतोय अशातला भाग नाही, ते तर बघण्याजोगं आहेच. पण त्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे किंवा त्या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की ते म्हटलं तर देवस्थान आहे, पण त्या देवस्थानाच्या अंतर्गत ते 20,000 सेल्फ हेल्प ग्रुप चालवतात. प्रवीणजी दुधे, अच्युतजी कराडकर, स्नेहलजी दीक्षित आत्ता इथे जॉईन आहेत म्हणून मी हा मुद्दा जास्त विस्ताराने मांडतोय. आपण असे प्रयोग करू शकतो का हे पाहूया. आत्मनिर्भरतेकडे टाकलेलं ते पाऊल आहे. ती गणित असं आहे की या सेल्फ हेल्प ग्रुपमधनं अक्षरशः टाचणी आणि सॉसेस, फ्रूट, फळांचे रस इथपासनं शर्टापर्यंतची निर्मिती केली जाते. आणि गेल्या वर्षीचा या 20,000 सेल्फ हेल्प ग्रुप मिळून एकंदरीतच त्यांच्या उलाढालीचं प्रमाण हे फक्त 39,000 कोटी रुपये होतं. आज हे सांगण्याचं कारण असं की म्हटलं तर तो सेल्फ हेल्प ग्रुप आहे, पण त्याची कपॅसिटी किती आहे बघा की कर्नाटक सरकारने इश्यू केलेल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या 90% जास्त गव्हर्नमेंट सिक्युरिटी सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून SKDRDP करतं आणि त्याच्या बदल्यात कर्नाटकच्या आणि केंद्र सरकारच्या अनेक जीवनदायी आणि लाभदायी योजनांचं वितरण हे SKDRDPच्या सेल्फ हेल्प ग्रुपमधनं केलं जातं. म्हणजे एका पद्धतीने अशा पद्धतीची पॅरलल आत्मनिर्भरता करण्याचा विचार आहे का? आणि मग इथे मगाच्या इन्फॉर्मल इकॉनॉमीचा उल्लेख तुम्हाला आणि मला करावा लागतो. हे सांगण्याचं कारण असं की एकंदरीतच फूड इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री याच्यावरती सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून किंवा एकंदरीतच सगळ्या MSMEच्या माध्यमातून लक्षात दिलेली गोष्ट अशी आहे, त्यातलं इकॉनॉमिक्स आपण लक्षात घेऊ. त्याच्यात पॉलिटिक्स आहेच, मी बिलकुल नाकारत नाही. जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं की RRBना आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती मदत करणार आहोत आणि नाबार्डच्या माध्यमातून त्यांनी पैसे वितरित करावेत असं म्हणणार आहोत, परंतु आज जी काही त्यांची ख्याती आहे ते वेगळं राजकारण आहे, मला त्याच्यामध्ये जायचं नाही. परंतु एक गोष्ट नाकारता येत नाही की अशा पद्धतीची जी मागणी आहे ती मागणी ही इनइलॅस्टिक आहे. आपण इतक्या लॉकडाऊनच्या काळातही आपला या गोष्टींवरचा खर्च कमी नाही झालेला. आपला इस्त्रीवरचा खर्च कमी झाला असेल पण आपला किचनवरचा खर्च कमी झालेला नाही. आपला नाव्याकडचा खर्च कमी झाला असेल कारण सलूनच उघडी नाहीये, परंतु म्हणून आपला दुधावरचा खर्च कमी झालेला नाही. याचा अर्थ ज्याच्यामध्ये मागणी इनइलॅस्टिक आहे, ज्याच्यामध्ये मागणी पुढे ढकलता येत नाही, अशा मालाची मागणी नक्की असते. जो मगाचा प्रश्न आहे की संपूर्ण सप्लाय साईडचा विचार करतोय, मागणीचा मी विचार का करत नाहीये, तर सुरुवात मला अर्थकारण म्हणून तिथेच करावी लागेल. आणि सेल्फ हेल्प ग्रुप किंवा MSME याच्यासाठी महत्वाचे असतात की तिथे आखो की शरम नावाचा प्रकार, सगळ्यात कमी NPAs हे त्या क्षेत्रामध्ये आहेत, हे आपण लक्षात घेऊया. कारण सेल्फ हेल्प ग्रुपचे मेंबर दररोज एकमेकांना भेटत असतात.
मी घेतलेलं कर्ज मी परत केलं नाही तर पुढच्याचं कर्ज तो देऊ शकत नाही, त्यामुळे बाकीचे लोक माझ्या उरावर बसतात. हा जो प्रकार आहे यातलं राजकारण किंवा समाजकारण आपण सोडून देऊ, पण यातलं अर्थकारण निखळ आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की आत्मनिर्भर हा शब्द वापरताना पंतप्रधानांना केवळ त्याचा संस्कृत अर्थ अभिप्रेत नसावा, त्याचा अशा पद्धतीची एज न्यूट्रल डिमांड, जेंडर न्यूट्रल डिमांड, जॉग्राफिकी न्यूट्रल डिमांड, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन डिमांड याचा विचार करायचा असेल. आणि तेवढ्या करताच पहा, एकीकडे अशा पद्धतीच्या योजनांचा विचार करत असताना ही इज सेइंग आय वॉन्ट टू एनकॅश डेमोग्राफी, पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, I want to go by the logistics which are supported by system driven systems किंवा system driven patterns. म्हणजे एकंदरीतच माझं लॉजिस्टिक would become an independent product rather than a mere supplier. मी नेहमी जे उदाहरण देतो तसं 80च्या दशकामध्ये जेव्हा मी माझ्या नोकरीची सुरुवात कॉम्प्युटर कंपनीत केली तेव्हा सिस्टम साईडला किंवा कॉम्प्युटर साईडला सिस्टम सपोर्ट म्हटलं जायचं. आज बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे की सिस्टम रन करण्याकरता आम्ही ऑपरेशन्स करतो की काय असा प्रश्न आहे. ही जी नवीन डेमोग्राफी आहे ती नवीन डेमोग्राफी आज सिस्टममध्ये जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या नॉलेजचा उपयोग करत हे माझी जी एन्शंट इंडस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये रेव्हेन्यू पोटेन्शियल आहे, ज्याच्यामध्ये जॉब पोटेन्शियल आहे, ज्याची डिमांड लोकल आहे, ज्याच्या डिमांडमध्ये सातत्य आहे, ज्याच्या डिमांड ह्या कालनिरपेक्ष आहेत, वस्तुनिरपेक्ष आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किंमत निरपेक्ष आहेत, याचं जर मी मार्केट लॉजिस्टिकच्या माध्यमातून वाढवलं तर विचार करता येईल का याचा विचार करू. एक गोष्ट दुसरी अशीही असू शकते की मगासचा एक जो प्रश्न होता आणि तो आत्ता परत रिपीट होताना दिसतोय, तो मला मुद्दामून आत्ता इथे घ्यायचा आहे म्हणून मी तो मुद्दा सोडला होता. चीनचा न केलेला उल्लेख हा वेगळ्या पद्धतीने असतो, त्याच्यासाठी नाव घ्यावं नाही लागत. आपण सगळेजण या लॉकडाऊनच्या काळामध्ये सार्वजनिक सभा तर करणं शक्य नाही. माझ्यासारख्या माणसाची त्यामुळे खूप पंचायत होते, कारण डोंबिवलीकरांनी बजेटच्या भाषणांमुळे मला वाईट सवय लावली आहे की टिळकनगरच्या मैदानावरती 800, 850, 1000, 1200 लोकांसमोर बोलायचं. पण आपण ॲटोमॅटिकली ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि नंतरही कदाचित पावसाळा सुरू होईल, त्यामुळे आता एकंदरीतच अशा पद्धतीच्या जाहीर सभा आणि जाहीर व्याख्यानं हे आपण जवळजवळ दिवाळीपर्यंत तरी विसरलेलं बरं अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून तर आज आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जमतोय. तुमच्या लक्षात येत आहे का, अशा पद्धतीची इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स आपण 3 पद्धतीने करू शकतो. वेबिनार्स असतात, वेबएक्स आहे, झूम आहे, फेसबुक लाईव्ह आहे. बाकी कोणाचाही उल्लेख झाला नाही, पण जे सर्क्युलर दिलं गेलं अशी चर्चा झाली ती फक्त झूम बद्दल आहे की अशी डॉक्युमेंट्स तुम्ही लोड करू नका, अशी ॲप्स तुम्ही तुमच्या मोबाईलवर लोड करू नका. कित्येक कंपन्यांनी जाहीर केलं केंद्र सरकार सकट की ज्यांचे मोबाईल्स, ज्यांचे लॅपटॉप्स हे ऑफिस सिस्टमशी रिलेटेड आहेत, कनेक्टेड आहेत, त्यांनी होता होईतो झूमचा वापर टाळावा. आता झूम कोण निर्माण करतं हे वेगळेपणाने सांगण्याची आवश्यकता नाही. नाव उल्लेख न करता आपण कोणाला कोणत्या पद्धतीने टाळतोय हे लक्षात घेतलं तर कल्पना करा, अशा पद्धतीची ॲप्स तुम्हाला आणि मला वाढवता येतील का? हे आत्मनिर्भरमध्ये येतं की नाही? माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या काही व्हिडिओमध्ये ह्याच्याविषयी मी सविस्तर बोललोय. पण त्यातला एक जर मुद्दा घ्यायचा झाला तर एक गोष्ट लक्षात घेऊया की करोना हे जितकं वैद्यकीय आहे तितकंच करोना हे सोशल रिअलाइनमेंट आहे आणि हे तितकंच फिनान्शियल रिअलाइनमेंट आहे. आणि मग त्या सोशल रिअलाइनमेंटमध्ये मला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रॉडक्टकडे पाहावं लागतं. शेवटी चुकला फकीर मशिदीत तसं आत्ताच्या फेसबुक लाईव्ह सेशनची मर्यादा संपत आली वेळेची, म्हणून फक्त हा मुद्दा घेतो. संधी मिळाली आणि सोहम फिनान्शियलनी परत ऑर्गनाईज केलं किंवा दुसरा कोणी ऑर्गनाईज मिळाला तर एकंदरीतच करोना नंतरची गुंतवणूक या विषयावरती पुन्हा एकदा नव्याने बोलायला मला आवडेल. पण एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की 2 दृष्टिकोनातनं या काळाकडे पाहावं लागेल की एकंदरीतच केवळ मायग्रंट लेबर्स की ज्यांचं सर्वार्थानी हातावरती पोट आहे अशी परिस्थिती राहिलेली नाही. एक प्रातिनिधिक उदाहरण देतो म्हणजे ह्या सोशल रियालिटीचं उदाहरण मिळेल. मी सध्या जिथे राहतोय तिथे मी गेली 15-16 वर्ष राहतोय.
त्यामुळे जाता येता अगदी आमच्या सोसायटीच्या गेटच्या बाहेर एक म्हातारे आजी आजोबा फुलं विकायचा व्यवसाय करतात. आपली दररोजची जी फुलं असतात ती मी त्यांच्याकडनं घेतो. आत्ता 3-4 दिवसापूर्वी बऱ्याच दिवसांनी, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी जिथे राहतो तिथेच डोंबिवलीतला पहिला करोना पेशंट मिळाला होता. त्यामुळे आमची सोसायटी 25 दिवस बंदच होती. आपणहून बाहेरच्यांनी केली नव्हती. तर दरवाजा उघडल्यानंतर ते आजी आजोबा बसलेले दिसले, अगदी आमच्या दाराच्या बाहेर आहे म्हणून फक्त त्यांच्याशी बोलायला गेलो होतो. मी सहज त्या आजीनं असं विचारलं की आजी तुम्ही कसे काय इथे आले, कारण मला माहिती आहे ते फार जवळ राहत नाहीत आमच्या सोसायटीच्या, 70-75च्या पुढचे आहेत दोघेही. तर त्या आजी बोलता बोलता पटकन म्हणल्या, काय करणार साहेब, दुकानात आले तर करोनानी मरेन, घरी आले घरी राहिले तर कदाचित उपासमारीनी मरेन, दुकानात येऊन मेले तर जो काही व्यवसाय होईल त्यातले 2 पैसे तरी मी घरी देऊ शकेन, घरी बसून तेही देऊ शकणार नाही. अगदी इतकं हातावर पोट असतं. आपल्या इस्त्रीवाल्याचं हातावर पोट असतं, आपल्या भाजीवाल्याचं हातावर पोट असतं, तिथपासनं मोठ्या उद्योजकांपर्यंत. आज आपल्याला सगळ्यांना आपल्या खर्चाचा, आपल्या उत्पन्नाचा आणि आपल्या गुंतवणुकीचा पुनर्विचार करायला लागलाय. आत्मनिर्भरता ही तिथं आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या जीसेकचा उल्लेख केला गेला, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या डेटचा उल्लेख केला गेला, ती आत्मनिर्भरता आहे. शेवटी सरकारला आज जर इतके पैसे द्यायचे असतील, सरकारला आज जर इतके पैसे द्यायचे असतील तर मुळात सरकारला ते गोळा करावे लागतील. सरकार ही किती कर्ज उचलेल यालाही मर्यादा आहे, आणि सरकारी कर्जाचं एक स्वरूप म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत की नाही. आज तुमच्या लक्षात येईल की केवळ केंद्र सरकार एकटंच राज्य जीसेक इश्यू करतं असं नाही, स्टेट गव्हर्नमेंट्सही करतायत. मग येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचा व्यवसाय करणं ही एक वेगळी लॉजिस्टिक सिस्टम आहे की नाही. कारण आज दोन्ही स्टॉक एक्सचेंजेसमध्ये त्याची व्यवस्था आहे, परंतु लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये आत्ता जेव्हा अडचणी निर्माण झाली आहेत त्या तात्कालिक असतील पण त्या मनामध्ये बसली आहेत. अशा वेळेला या म्युच्युअल फंडाकडे जाण्यापेक्षा मी व्यक्ती म्हणून जाऊ का, कारण आपल्या देशातला सगळ्यात मोठा बिझनेस तो आहे. पहा, याच्यात लॉजिस्टिक आहे, याच्यात सेल्फ हेल्प ग्रुप आहे, याच्यामध्ये मुद्रा आहे, याच्यामध्ये गव्हर्नमेंट लोन आहे, आणि याच्यामध्ये तुमची आणि माझी इन्व्हेस्टमेंट आहे. उद्याचा विचार करायचा झाला की मला, कारण आज फार मोठ्या प्रमाणावरती केवळ ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांनी VRS घेतली आहे हे प्रमाण येणाऱ्या काळामध्ये वाढू शकतं. आज BSNL MTNL मध्ये आपण करोनाच्या आधीही ते पाहिलं. त्यामुळे असे अनेक लोक आहेत की ज्यांना आज मितीला पगार पुष्कळ आहे पण त्यांना पेन्शन नाही. त्यामुळे ते आत्तापासून रेग्युलर इन्कमचा विचार करतायत. पहा, LICच्या जीवनशांतीला मिळालेला रिस्पॉन्स इथे लक्षात घेण्याजोगा आहे. त्याच्या जोरावरती LIC किती कालसुसंगत वागते. मी नेहमी गमतीने म्हणतो की आमच्या देशातल्या अर्थकारणातलं सगळ्यात आत्मनिर्भरतेचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे LIC आहे. मी LICचा ब्रँड अँबॅसेडर नाही, मी LICचा एजंट नाही, आमच्या घरातलं पुढच्या कानेक वर्षामध्ये कोणीही व्हायची शक्यता नाही. ही गोष्ट आपण वगळूया. परंतु मग ही जी आत्मनिर्भरता आहे की ऑन माय ओन आय विल स्टँड व्हॉट एव्हर मे बी माय साईज. मग कल्पना करू की अशा नवनवीन उद्योगांना, अशा नवनवीन संकल्पनांना चालना देणं ही आत्मनिर्भरता आहे का? जर मी त्या स्वरूपामध्ये गुंतवणूक करू शकत नसेन तर स्वतःच्या जोरावरती करणारे जे फिनान्शियल प्लॅनर्स आहेत, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स आहेत, छोटे ब्रोकर्स आहेत, या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये चालना मिळू शकते का याचा विचार करावा लागेल. एक शेवटचा मुद्दा घेतो आणि आपली रजा घेतो. या आत्मनिर्भरतेचं जे एक जागतिक स्वरूप आहे तेही लक्षात घेतलं पाहिजे. आज मितीला त्याची फार मोठ्या प्रमाणावरती, ज्याला आपण खुलके म्हणतो, अशा पद्धतीची सरकारी पातळीवरती चर्चा कदाचित होणार नाही. याचं कारण असं आहे की मी मगाशी ज्या 4 देशांचे उल्लेख केले की केवळ आपणच स्वदेशी हा शब्द वापरला नसेल, त्याला आत्मनिर्भर असा शब्द वापरला असेल, तो शब्द न वापरता जेव्हा अमेरिका म्हणते बी अमेरिकन, बाय अमेरिकन, ते दुसरं काय असतं? जर्मनी जेव्हा रागाने आदळापट करते की जेव्हा फ्रान्समधली सनोफी सारखी कंपनी म्हणते की माझं औषध मी तिकडे देईन, हे चालणार नाही असं युरोपियन युनियन म्हणते, हे दुसरं काय असतं? जपान जेव्हा पूर्णपणाने चीनमधला आपला बेस डिस्ट्रीब्युशनचा आपल्या देशात आणण्यासाठी गुंतवणूक करायला तयार होते, हे दुसरं कशाचं उदाहरण असतं? व्हिएटनाम आणि मलेशिया सारखे छोटे देश इतक्या टोकाला जातात म्हणून आपल्या आरमाराचा उपयोग करत या 45 दिवसामध्ये चीनला त्यांच्याबद्दल काहीतरी कारवाई केल्यासारखं दाखवावं लागतं, हे दुसरं स्वदेशीचं उदाहरण असतं की नाही?
याचं आंतरराष्ट्रीय अर्थकारण आपण लक्षात घेऊया. जोपर्यंत जास्तीत जास्त देश अशा पद्धतीचा विचार करत नाही तोपर्यंत ह्याची जाहीर घोषणा आपण करू शकत नाही. त्यासाठी 2 महत्वाचे देश यासाठी ऑनबोर्ड यावे लागतील. यातला एक देश आहे अमेरिका. आणि अमेरिकेचं राजकारण आता अशा एका विशिष्ट बिंदूवरती आहे. ते राजकारण आहे आणि ते करोनाशी संबंधित आहेही आणि नाहीही, की अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक काही महिन्यांवरती येऊ घातलेली आहे. आणि त्यामुळे आता कोणतीही अशी महत्वाची घोषणा फार तारतम्याने त्या देशामध्ये केली जाईल अशी शक्यता नाही. मला कोणावरती शंका घ्यायची नाही, मी फक्त विश्लेषण करतोय, कोणावरचीही ही टीका नाही. पहा, त्याच अमेरिकेमध्ये एक राजकीय पक्ष म्हणतो की अमेरिका इज अ फ्री बर्ड, आम्ही मेलो तरी चालेल पण अर्थव्यवस्थेला महत्व, कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन नाही. ही केवळ स्टंटबाजी असेल, हा केवळ ज्याला आपण आयडिओलॉजिकल म्हणतो असा स्टँड असेल. जर राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक इतक्या जवळ नसती तर अशी भूमिका घेतली गेली असती. विशेषतः ट्रम्प जेव्हा टोकाचं जाऊन विधान करतात त्याच्यासाठी दुसऱ्या बाजूने दिलेलं उदाहरण, आपण निवडणुका कशा लढवल्या जातात हे आपल्याला माहिती आहे. पण आज चीनला जर आवाक्यात ठेवायचं असेल तर चीनला एकट्या दुकट्या देशाला ठेवता येणार नाही. एक चर्चा बघा तुम्ही की HDFC आणि HDFC बँकेमधल्या शेअर्सची जी चर्चा झाली त्याच्यानंतर या पद्धतीच्या घोषणा यंदाच्या आत्मनिर्भर पॅकेजमध्ये आल्या. हे वेगळं उदाहरण असेल का? MSME मध्ये विदेशी गुंतवणूक घेताना तुम्हाला कोणत्या पद्धतीचा विचार करावा लागेल हे पंतप्रधान आधीही सांगतात आणि याही 3 दिवसात एकदा त्याचं प्रश्नाला उत्तर देताना पुनरुक्ती केली जाते. हा योगायोग असेल का? माझा समज असा आहे की अर्थकारण आणि राजकारणामध्ये योगायोग होत नसतात, योगायोग घडवून आणलेले असतात. फक्त ते आणावे लागतात, त्यात गैर काही नाही. आणि म्हणून कदाचित आज उल्लेख केला नसेल पण त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली असते. मला या आंतरराष्ट्रीय अर्थकारणाशी किंवा राजकारणाशी सामान्य व्यक्ती म्हणून देणं घेणं नसेल, पण यात प्रत्यक्ष संबंध नाही अशा अर्थी देणं घेणं नसेल. पण याची एक जी बाजू एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून ती लक्षात अशासाठी ठेवावी लागते की येणाऱ्या काळामध्ये एक ग्राहक म्हणून, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मला विचार करावा लागेल की एखादी एक गोष्ट किंवा एखादी सेवा याच्या मी इतक्या आहारी तर जाणार नाही ना की उद्या जर ती बंद झाली, काही काळाने ती खंडित झाली, काही काळा पुरेशी खंडित झाली तर माझं अडेल का? आणि मग अशा वेळेला जी वस्तू, आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की काही वेळेला माझी स्टाईल मला बदलावी लागते. पहा कसं वेगवेगळ्या पद्धतीने त्याची आवर्तनं होतात. मोदी सरकारचं महत्वाचं पाऊल होतं डिमॉनिटायझेशन. त्याच्यानंतर आपण वेगळ्या प्रकाराने कॅशलेस ट्रान्झॅक्शन्सकडे जायला लागलो. गेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोणीही त्याचा उल्लेख केला नसला तरी ही वस्तुस्थिती आहे की माझ्या कॅश ट्रान्झॅक्शन्सचं प्रमाण अत्यंत कमी झालंय. कारण मी जेव्हा माझ्या सोसायटीची गेट्स बंद आहेत म्हणून खालती दररोज दूध आणायला जातो, तो दूधवाला मुळात मला माझ्या सोसायटीत येऊन दूध देतो ही मेहरबानी पाळायची वेळ आली तर दूधवाला मला सांगतो की साहेब नाही, मला तुम्हाला कॅश द्यावी लागेल, मी भीमपे नाही घेणार. माझ्याकडे जो भाजीचा ट्रक येतो, माझ्याकडे जो फळांचा ट्रक येतो त्याला शांतपणाने तो सांगतो की साहेब पाहिजे तर 2 दिवसांनी द्या, मी नाव नंबर लिहून घेतो कारण तुम्ही ऑनलाईनच ऑर्डर दिली आहे, पण साहेब शक्यतो कॅश द्या, क्रेडिट कार्ड मी घेणार नाही. त्यामुळे मोठमोठ्या सोसायट्यांना, आमच्या सोसायटीमध्ये आम्ही या लॉकडाऊनच्या काळामध्ये 3दा मोबाईल ATM व्हॅन आणली. मग जी पिढी मगाशी मी उल्लेख केला ती वयवर्ष 30-35, 58% GDPचा वाटा, त्यांच्या वॅलेटमध्ये कॅश नसते, फक्त कार्ड असतं. अनुभवातनं सांगतो, घरी त्या वयातले 2 मुलगे आहेत आणि आता जिथनं मी निवृत्त होणार आहे त्यातल्या 250 वर्ष जणांची जी मी टीमला करतो ते माणसं आहेत, त्यांच्याकडे चहा प्यायलाही कॅश नसते, ते भीमपेनी करतात, ते गुगल पेनी करतात. आज त्याच्यावरती बंधनं येत आहेत. म्हणजे मुळात माझ्या उत्पन्नाचं प्रमाण कमी होत आहे, माझ्या उत्पन्नाची निश्चितता कमी होतीये, त्यातही मला काही कॅश कॉन्ट्रीब्युशन ठेवावी लागते. मग आता याचं वेगळं रूप म्हणून मग नॉन NPA वाला मला SHG लागतो का?
याचं एक्सटेंडेड रूप म्हणून मला MSME लागतं का? याचं वेगळं स्वरूप म्हणून केवळ माझ्या घरात किंवा केवळ माझ्या ऑफिसमध्ये असं मला वितरण न करता माझं ऑफिस ते घर आणि एकंदरीतच रॉ मटेरियल टू फिनिश प्रॉडक्ट तयार करणारी कंपनी आणि फिनिश प्रॉडक्ट टू अ कन्झ्युमर मार्केट यातल्या प्रत्येक बिंदूवरती वस्तूचं वितरण होईल अशी व्यवस्था म्हणून लॉजिस्टिक्स आणि म्हणून ती आत्मनिर्भरता आहे का? कारण यातल्या कुठच्याही प्रॉडक्टमध्ये NPA नाही, जे सेल्फ हेल्प ग्रुपचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून जसं मी LIC आणि IRCTC विषयी बोलताना गमतीने म्हणतो की वी विल हॅव टू हॅव अ प्रॉडक्ट विच इज एज न्यूट्रल, whose demand is gender neutral, who are system driven, and most importantly, they are having a least possibility of running into bad debts. मग ही आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेची व्याख्या होईल का? मला स्वतःला असं वाटतं की याचं उत्तर हो असं आहे. मला असं वाटतं की मी गेली सव्वा तास बोलतोय. बऱ्याचशा प्रश्नांना मी उत्तरं द्यायचाही प्रयत्न केलाय. मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानायच्या आधी 2 गोष्टींचा उल्लेख करेन. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हटलं तसं या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि हा विषय आपण खूप लवकर घेतोय. परंतु या विषयाची कुठेतरी चर्चा करणं सुरू करणं महत्वाचं होतं. मी चर्चा सुरू केली म्हटलं, त्यामुळे होता होईतो जास्त वेळेला अशा वेगवेगळ्या घोषणांचा उल्लेख करत या ना त्या स्वरूपात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जमत राहू, मिळत राहू, भेटत राहू. तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. अजूनही काही प्रश्न असतील तर ते पाठवत राहा, त्याच्यावरती आपण पुढचा भाग करूया. आणि तोपर्यंत माझ्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचं मार्केटिंग म्हणून नाही, पण त्याच्यावरती सातत्याने मी वेगवेगळे व्हिडिओ लोड करतो. अक्षय तृतीयेच्या रविवारपासून मी बाजार गप्पा नावाचं एक साप्ताहिक सदर सुरू केलंय, ज्याच्यात दर रविवारी सकाळी मी एका आर्थिक विषयावरती व्हिडिओ लोड करतो. आजपर्यंत 3 व्हिडिओ लोड झाली आहेत. या रविवारचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या व्हेंडरकडे गेलेला आहे. त्यालाही साथ द्या. तिथेही तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय जरूर नोंदवा. हेही चॅनल परत या स्वरूपामध्ये वापरता येतं का पाहूया. असाच जर कोणी वेगळा आयोजक मिळाला तर पुढच्या 2 आठवड्यामध्ये 2 वेगवेगळे पण या विषयाशी संबंधित असे विषय घेऊन तुमच्याशी फेसबुक लाईव्ह सेशन करायला मला मनापासून आवडेल. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांचे, सोहम फायनान्शियलचे, संदीप वैद्यचे मनापासून आभार मानतो. आणि माझ्याकडनं जर काही बोलताना चूक झाली असेल तर त्याच्याकरता क्षमा मागतो. कोणावरतीही राजकीय आकसातून किंवा विचारातून टीका करण्याचा माझा विचार नव्हता, परंतु अर्थशास्त्राविषयी कुतूहल असलेलं आणि हे कुतूहल काही वर्ष जपलेलं अशी एक व्यक्ती आणि माणूस म्हणून मी माझी मतं मांडली. यापेक्षा पूर्णपणाने वेगळं मत तुमचं असू शकतं. माझं म्हणणं इतकंच आहे की राजकारण करण्यापेक्षा या विषयाचं आपण अर्थकारण करणं, याचं नाव आत्मनिर्भर भारत अभियान असं असेल. मनपूर्वक धन्यवाद.